अत्यंत महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारला आहे। गुंजावडी हे गाव असं आहे की आपण बोलल्याप्रमाणे 5 अत्यंत मोठे सप्ते आदरणीय आमचे मार्गदर्शक गणसी महाराज असतील, गावातील सर्व युवक, भजनी मंडळ, इतकं धार्मिक गाव आहे की एका कार्यक्रमाला कमीत कमी 8-10 हजार लोक असतात। विशेष म्हणजे या सप्त्याची बहुत दिवसाची होती मजा असं आजी घडले सायासरे संभाजी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत अखंड हरिनाम सप्ताह 2026 पर्व 8वे गगनगिरी चैतन्य गगनगिरी महाराजांचा सप्ताह आहे। तिथे आज आपण आलेलो आहोत गुंजाळवाडी येथे। चला तर मग मी तुम्हाला माहिती देते गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाची। अखंड हरिनाम सप्ताह चैतन्य गगनगिरी महाराजांचा पर्व 8वे हे गुंजाळवाडी येथे सुरू झालेलं आहे। तर त्या सप्त्याची सुरुवात ही पायी रथयात्रेने झालेली आहे, जे संगमेरमधील दत्त मंदिरापासून लिंक रोड मेन रोडने सप्त्याकडे मार्गक्रमण करणार होती। तर त्यामध्ये काही ऐतिहासिक खेळांचे प्रदर्शन हे मुलींनी काही महत्त्वाच्या ठिकाणी केले होते। तर त्यामध्ये मुलींनी दांडपट्टा, लाठीकाठी असले प्रदर्शन दाखवले जनतेला। तर त्यामध्ये मुली जे काही प्रदर्शन करत होता ते ऐतिहासिक होते आणि मावळे ज्याप्रमाणे म्हणजे महाराजांच्या काळात मावळे ज्याप्रमाणे दांडपट्टा लाठीकाठी चालवत होते त्याप्रमाणे मुली पण चालवायचा प्रयत्न करत होता। तरुण पिढीचा हा उत्साह बघून महाराजांचा इतिहास पुन्हा जागा झाल्यासारखा वाटत होता। सप्त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून साधू संत आलेले होते आणि मेन म्हणजे त्या रथयात्रेमध्ये साधू संतांना बसून त्यांची मिरवणूक काढलेली होती आणि हे सर्व आमचा नील हे आनंदाने बघत होता आणि त्या साधू संतांच्या रथयात्रेचं दर्शन पण घेत होता। तर त्या तिथे जे आहे ती कीर्तन सेवा चालू आहे, जी आता 5 वाजेपर्यंत चालू असणार आहे, अशी ती कीर्तन सेवा चालू आहे तिथे। तर या इथे जी आहे ही जेवणाची व्यवस्था चालू आहे आणि ही निस्वार्थ सेवा चालू आहे आणि ही 24 तास चालू आहे ही सेवा जेवणाची। ती तुम्हाला मी दाखवत आहे। केटरिंगची व्यवस्था आहे ती इथं त्यांनी केलेली आहे आणि तो जो टँकर उभा दिसतोय त्या टँकरने ते मी जे आमटी बोलले आता सरपंचांसोबत, ती आमटी टँकरने आणि ट्रॅक्टर याच्या साईडला लावलेला आहे। ट्रॅक्टरने भाकरी पुरवल्या जातात आणि हे गावगाववरून येतं, काही इथे बनतो। गावगाववरून माता भगिनी सप्त्यासाठी आलेल्या होत्या, पण त्या सप्त्यामध्ये आपली सेवा देण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यामध्ये त्या भाजी चिरणे असू दे, चपातीचे ओंडे करणे असू दे किंवा कोणतेही छोटेपासून मोठ्यापर्यंत किचनचे काम असू दे त्या करत होत्या आणि जे साईडला जे तरुण सेवक वर्ग दिसत होता ते बाकीचे नियोजन करत होते।
काही अन्न हे बाहेरून आले होते आणि काही अन्न हे मोठ्या प्रमाणात इथे शिजवले जात होते. बघा इथे डाळ भात आहे, भाकरी आहे, डाळ आहे, चपात्या आहे, शिरा आहे, सगळं इथं केलेलं काय का ह्या ज्या भाकरी आहे ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरनी आपल्या इथं भाकरी आलेल्या आहेत. जो येतो भाविक तो जेवूनच जातो, निर्मुखी कोणीच जात नाही इथं. एवढ्या मोठ्या सभा मंडपामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ते जे आहे तिकडे चालू हे महाराजांच्या सप्त्यात दर 3 वर्षांनी एक कृषी प्रदर्शन भरतं ते तिथे चालू आहे. तहानलेलं नको राहायला, तहान भागवणं हे खूप मोठं सेवा आहे जी राजहंस ॲक्वा करते. हे जे ग्राउंड दिसतंय हे इंदुरीकर महाराज जे आहे देशमुख महाराज त्यांच्या मुलीच्या लग्न पण ह्याच ग्राउंड वरती झालेलं आणि हा जो गगनगिरी महाराजांचा सप्ताह होतोय हा पण ह्याच ग्राउंड वरती झालेला. आणि हा जो ध्वज दिसतोय हा ध्वज 3 तारखेला म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न होतं त्या दिवशी हा ध्वज म्हणजे गगनगिरी महाराजांच्या सप्त्याचा ध्वज त्या दिवशी फडकवण्यात गेला आणि तेव्हापासून ही जी तयारी सुरू आहे ही सप्त्याची रूपरेषा आराखडा हा सगळा तेव्हापासून चालू आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर जसा गंध लावला जातो त्याप्रमाणे आम्हाला सप्त्याच्या बाहेर तिथं गंध लावला होता आणि आम्ही सभा मंडपात कीर्तनासाठी गेलो होतो. तेथे गेल्यानंतर आमचा नील पुरेपूर सप्त्याचा आनंद घेत होता आणि मोकळ्या हवेचाही आनंद घेत होता. सर्व झाल्यानंतर आम्हाला गुंजाळवाडी गावचे सरपंच आणि बन्सी महाराज यांना भेटण्याचा योग आला. सर तर मला असं विचारायचंय तुम्हाला की तुमची जी कमिटी नेमलेली त्या कमिटीबद्दल थोडीशी माहिती द्या मला. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह गुंजावडीमध्ये आज सप्ताहाला अतिशय आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 8वं पर्व आहे आणि तालुक्यातले दुसरं 2 नंबरचं हे गाव आहे गुंजावडी. आणि एक विशेष मोठा आनंद की अतिशय भव्य दिव्य जागेमध्ये जवळजवळ 50 ते 60 एकरमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होतोय. सकाळी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त येऊन या ठिकाणी मिरवणूक झाली. मिरवणूक झाल्याच्या नंतर या ठिकाणी आता आजपासून अखंड अन्नदान या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. तरी गेली 15 ते 20 दिवसापासून या ठिकाणी सप्ताहाचं मंडप बांधण्यापासून या ठिकाणी नियोजन, त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शन असेल, त्याचप्रमाणे शेजारी जे बाहेरगावचे जे स्टॉल आहेत मग त्या स्टॉलच्या माध्यमातून जवळजवळ 100-150 स्टॉलवाले या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सप्ताहाचं विशेष म्हणजे कमिटी केलेल्या आहेत आम्ही. स्वच्छता कमिटी असेल, त्याचप्रमाणे साफसफाई कमिटी असेल, त्याचप्रमाणे अन्नदानाची कमिटी असेल, स्वागत कमिटी आहे, त्याचप्रमाणे स्टेजचे जे भाविक भक्त आहे तिथंही पण एक कमिटी अशा जवळजवळ 8-10 प्रकारच्या कमिटी आहे. त्यासाठी गुंजावडी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी कमिटीत ठरवून दिलेल्याप्रमाणे एक 20-20 जणांची कमिटी केलेली आहे जवळजवळ. ज्याचं त्याला ज्याने त्यांनी ते ज्या काम सांगितल्याच्यानंतर ते करतायत आणि अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. लाखो लोक या ठिकाणी सप्ताहासाठी येतील आणि त्या लोकांचा, त्या वारकऱ्यांचा आम्हाला सेवा करण्याचा योग आहे हा एक खूप मोठा विशेष आनंद गावच्या वतीने आहे. आणि मला एक असं विचारायचं की हे गुंजाळवाडी इथं 8वा सप्ताह आहे, हा 8वे पर्व आहे हे. याच्या आधी बाकीचे झाले ना. आपलं गाव असं सप्त्यासाठी का निवडलं गेलं? आपल्या गावामध्ये का इथून म्हणजे आपल्या गावात 5 सप्ते होता ते, तर मग त्यानुसार निवडलं गेलं की बाकी काही असं दुसरा आपला भक्तीय काही सहभाग आहे म्हणून हे गाव निवडलं गेलं? अत्यंत महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारला आहे. गुंजावडी हे गाव असं आहे की आपण बोलल्याप्रमाणे 5 अत्यंत मोठे सप्ते आदरणीय आमचे मार्गदर्शक बन्सी महाराज असतील, गावातील सर्व युवक, भजनी मंडळ, इतकं धार्मिक गाव आहे की एका कार्यक्रमाला कमीत कमी 8-10 हजार लोक असतात. त्या निमित्ताने लोक एकत्र येत आहेत, कीर्तन, प्रवचन, प्रबोधन होत आहे आणि त्यातून गावची एकी जी सलोखा आहे तो वाढत गेलेला आहे. आणि या गावचं विशेष म्हणजे जी 200 वर्षाची जी आखाड्याची जी म्हणजे यात्रेची जी परंपरा आहे ती पण अतिशय लोकांनी जपून ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे तरुण मित्र जो आहे परिवार वाढण्यापासून तर झाडण्यापर्यंत म्हणजे स्वच्छतापर्यंत इतकं मोठं काम हे तरुण या ठिकाणी करतायत. आणि हे 5 सप्त्यांमुळे हे लोकांच्या मनावरती जो सेवादान जे श्रमदान आहे ते रुजलेलं आहे आणि म्हणून हे गुंजावडी गाव या ठिकाणी निवडलेलं आहे. विशेष म्हणजे या सप्ताहाच्या ठिकाणी हरिभक्तपरायण महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न 3 तारखेला मागच्या महिन्यामध्ये झालं. या लग्नामध्ये
मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, राज्यपाल, त्याचप्रमाणे खासदार, आमदार, कॅबिनेट मंत्री सगळे नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि ते पण इतकं भव्य निवेदन या ठिकाणी गुंजवडीमध्ये झालंय. म्हणजे मी गुंजवडीकर असल्याचा मला खूप मोठा अभिमान आहे. तो पण मला आहे. मी पण आताच गुंजवडीकर झालेली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. एवढे आपल्या गावामध्ये एवढे आहेत. आणि त्या पद्धतीने एकदम छान असं नियोजन सगळं गावकरी आणि पंचकृषीतील भाविक भक्त या ठिकाणी करतायत. इथं कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे समान आहे. आम्ही पण वेळ आल्याच्यानंतर कपडे बदलतो ना, आम्ही पण झाडण्याचं काम करतो. मग माईकवर बोलण्यापासून तर झाडण्यापर्यंत वाढण्यापर्यंत सर्व काम करतोय. त्याचा विशेष आनंद एक श्रमदानाचा आणि एक सेवा केल्याचा आनंद मिळतो. आणि आता मी असं विचारते की ह्या सप्त्याच्या दृष्टीने गावगाव म्हणजे मी पण ऐकलेले माझ्या आजीकडून वगैरे की असा जो सप्ताह जिथे असतो तिथे गावगाववरनं दिंड्या येतात किंवा लोक येतात, नवीन नवीन लोक येतात. काय आमच्यासारखे तरुण मंडळी नाही, तो सप्ताह खूप मोठा आहे म्हणजे त्यासाठी येतात. तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये सध्या तरुण वर्ग सगळा भरकटलेला आहे आणि एकच माध्यम आहे हे सप्ते आणि अध्यात्म करू शकते. आणि सप्त्याला इथं आल्याच्या नंतर जो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो म्हणजे किती मोठा असू वाढतोय, वाढल्याच्या नंतर त्याला मीपणा आणि जो त्याचा जो अहंभाव आहे तो निघून जातोय. हेच अध्यात्म शिकवतोय. आणि तरुणांनी या ठिकाणी यायला पाहिजे ज्या ठिकाणी म्हणजे विज्ञान संपत्ती तिथून अध्यात्म चालू होतं. बरोबर. तरुण जर ह्या अध्यात्मात वारकरी संप्रदाय आल्याच्या नंतर जी व्यसनहीनता वगैरे जी आहे ती निश्चितच व्यसनापासून जे तरुण कित्येक दूर जात आहेत. म्हणजे त्यांचं प्रपंच असेल, त्यांचा जो काय जो त्यांचं क्षेत्र असेल एकदम धडाडीना ते उभे राहतात. आणि तरुणांनी खरंच या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. तुम्ही किती वर्षापासून या सेवेत म्हणजे गगनगिरी महाराजांच्या सेवेत तुम्ही किती वर्षापासून किंवा तुम्हाला काय अनुभव आला, तुमच्यात काय बदल झाला? गेली 10 वर्षापासून बाबांना आमची म्हणजे आबासाहेब थोरात असतील, आमचे सर्व तरुण कंपनीकडे 10 वर्षापासून हा सप्ताह मिळायला पाहिजे. आणि गेली 8-10 वर्षापासून आहे म्हणजे 3-3 वर्षातून अधिक मासमध्ये हा सप्ताह असतोय. जे नियोजन असेल, जे सेवादान असेल ते करतोय. परंतु गावकार्यामध्ये 18 वर्षापासून कार्यरत आहे. ठीक आहे. हा सप्ताह फक्त 3 वर्ष जेव्हा अधिक मास येतो तेव्हाच होतं का? हो, रेग्युलर नसतो हा? रेग्युलर नसतो. ठीक आहे. आणि या सप्ताहामध्ये कोणतं आव्हान मोठं आहे बा जे तुम्ही म्हणता स्वच्छतेचं की जेवणाचं? मी तर ऐकलेलं आहे म्हणजे हा सप्ताह जिथं जिथं झालं तिथं टँकरने आमटी आणि ट्रॅक्टरने भाकरी पुरवल्या जातात. सर्वात महत्वाचं तालुक्यातून आजही पण सकाळपासून 1-2 टेलर भाकरी आणि चपाती इथं जमा झालेल्या आहेत. त्या पण गावगाववरूनच येतात. गावगावरून येत आहे. हे सर्व अन्नदान इतकं मोठं येत आहे परंतु ते लोकांना मुखी घालणं अत्यंत महत्वाचं खूप आहे. महत्त्वाचं. मग त्यासाठी टीम वर्क पाहिजे. एका टायमिंगला कमीत कमी 2-3 तासाला आम्ही शिफ्ट केलेला आहे हे वाढण्यासाठी, पाणी देण्यासाठी. आणि आमची स्वच्छता कमिटी एक आमच्या गावातीलच आमचे मोहन आप्पा आहे, निलेश, ते जवळजवळ 20-30-40 जण येत आहेत आणि झाडून जात आहेत इथं. म्हणजे ज्याचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचं त्याचं काम ज्याला त्याला वाटून दिल्याप्रमाणे निस्वार्थ सेवा करायची. अतिशय सिस्टमॅटिकपणाने काम चालू आहे. आणि जेवण दिवसभर चालू असतं. सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 12-12:30 वाजेपर्यंत शेवटचा वारकरी प्रसाद घेईल तेवर जेवण चालू असतं. रूपरेषा कशी आहे कार्यक्रमाची? सकाळी 7 ते 11-11:30 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, पहाटे 4 ते 6 काकडा भजन आहे, 11 ते 1 व्याख्यान आहे आणि 4 ते 6 कीर्तन आहे आणि 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ आणि 7 ते 10 हरिभक्तप्राण रामरावजी महाराज ढोक यांची रामायण कथा आहे. मला हे विचारायचं आहे की हा सप्ताह जो करताय, आमच्या मम्मी म्हणलं सरपंच साहेबांचं खूप योगदान आहे. तुमचं तर आहेच, ते दिसतच आहे. पण मग मेन म्हणजे तुमच्या कमिटीत असं मेन व्यक्ती नेमलेलं आहे का? नाही, याच्या अंडर सगळे की सगळेच मॅनेज करता हे काम? जी तालुक्याची गगनगिरी महाराजांची जी कमिटी आहे, आबासाहेब थोरात असतील, दिलीप अण्णा शिंदे आहे, त्याचप्रमाणे संजय महाराज देशमुख आहे, कपिल पवार आहे, ही कमिटी मेन कमिटी आहे. मग गाव कमिटीवरती आल्याच्या नंतर सरपंच म्हणून मला त्यांनी नियोजन करण्याचा अधिकार दिला. मग सरपंच म्हणजे माझ्या बरोबर सगळे गावकरी, भजनी मंडळ आणि तरुण मित्र परिवार आहे. एकटा कुणी करू शकत. हा, सगळ्यांचं योगदान आहे पण तुम्ही त्यांना डायरेक्शन दाखवता, हे करा ते करा, बरोबर ना? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी कमिटी आहे ना, इथं समजा वाढण्याची कमिटी, इथं त्यांनी इथलंच मॅनेजमेंट बघायचं. पाण्याची कमिटी त्यांनी तेच असे 4-4, 5-5 जण आहे. आणि आम्ही जे पंचकृषीचे जे गाव आहे, राजापूर, घोलेवाडी, त्याचप्रमाणे कासरवाडी, ढोलवाडी, वेल्लाळ, निमगाव, भाजापूर, चिखली
या गावाला 3-3 तास शिफ्ट दिलेला आहे. परंतु गुंजवाडी संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत गुंजवाडी आम्ही 8 दिवस 7 दिवस या ठिकाणी सांभाळणार आहे असं या प्रकारे. आणि आम्ही जे हे करतोय जे सोशल मीडियानुसार आपलं जे सप्त्याचं आहे हे गावगाव पर्यंत पोहोचवायचं काम करतोय, हे चांगलं की वाईट हे पण सांगा तुम्ही आम्हाला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता सध्या इंटरनेटचा आणि मीडियाचा जमाना आहे. हे नुसतं टाचन पडले तर मीडियाला कळत आहे. आणि एवढं हे सगळं चांगलं एवढं तालुक्यात एवढं मोठं भव्य नियोजन चालू आहे. तुमच्याच गावची मुलगी हे करते, सुनबाई हे करते, ते चांगलं की वाईट ते पण खूप चांगले. मला खूप मनस्वी आनंद झाला तुम्ही एवढी बारीक माहिती घेतली. आणि आपल्या गावचा अभिमान आहे आणि तुम्ही हे सगळं महाराष्ट्रभर एक अभिमानाने पोहोचवणार याचा खूप मला अभिमान आहे गावकरी आणि ग्रामस्थ. धन्यवाद सर, तुम्ही एवढी माहिती दिली मला जी नव्हती त्यापेक्षा जास्त दिली. शिवभक्त बनशे महाराज गुंजाळ हा. महाराजांबद्दल माहिती सांगतो. गेली 28 वर्षापासून काशी विश्वेश्वर देवस्थान या ठिकाणी महाराज सेवा करतायत. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काशी विश्वेश्वर देवस्थान अत्यंत जागृत देवस्थान आहे गुंजावडी आणि पंचकृषीचं. तिथं महाराज सेवा करतायत. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिवरात्रीला अत्यंत मोठा तालुक्यातला सर्वात मोठा सप्ताह काशी विश्वेश्वर देवस्थान या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावडी ते त्र्यंबकेश्वर भव्य पायदंडी पालखी सोहळाही पण त्र्यंबकच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होतोय. आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गेली 17-18 वर्षापासून मी काम करतोय. आणि जिथं कमी तिथं बाबा अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आहे आणि माझ्यासाठी अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय आहे. एक शेवटचा प्रश्न, हे जे ग्राउंड आहे हे गावकीचं ग्राउंड आहे की कुणाचं पर्सनल आहे, त्यांनी सेवेसाठी दिलंय? मी त्यांचं या निमित्ताने मी आभार मानेल. कैलासवासी जयवंतराव हरोजी पटेल गुंजाळ व बाळासाहेब गुंजाळ पटेल, राजेंद्र पटेल गुंजाळ, बाळासाहेब पटेल गुंजाळ आणि हिमंतराजे पवार यांचं जवळजवळ ही 90 एकरचं हे ग्राउंड आहे आणि त्यांचं पर्सनली आहे. आणि त्यांनी इंदरकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला पण उपलब्ध करून दिलं होतं आणि आजही सप्त्याला 8 दिवस त्यांनी इतकी भव्य दिव्य जागा आहे त्यांचं मी या निमित्ताने आभार व्यक्त करेल. ठीक आहे, धन्यवाद सर, खूप माहिती दिली. त्यानंतर आम्ही बनसी महाराजांसोबत थोडंसं बोललो. तरुण पिढीला काहीतरी सांगा, तुम्ही मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल. माझं नाव शिवभक्त बनशे महाराज गुंजाळ, काशी विश्वेश्वर आश्रम गुंजावाडी, ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. काशी विश्वेश्वर आश्रमात मला लहानपणापासूनच सेवा करण्याची संधी आहे. पण आता 30 वर्ष झाले सर्व त्याग करून त्या ठिकाणी आहे. आणि गुंजावाडीमध्ये सर्व मंदिरं, सर्व संस्था, सर्व कार्यक्रम, सर्व सप्ते यामध्ये सेवाधारी म्हणून मला सेवा करण्याची झाडण्यापासून वाढण्यापर्यंत आनंद आहे. विशेष करून वृद्ध, अशक्त आणि अशा लोकांची सेवा करण्यामध्ये फार आनंद वाटतो. आणि त्यामध्ये विशेष मी सकाळी पाहिलं आमच्या घरातील, म्हणजे माझं घर तर सर्व गावच आहे, पण ज्या घरात जन्माला आलो त्या घरातले 30 लोक महिलांसहित झाडझुडीला या ठिकाणी होते. त्यांना फक्त आदेश केला, सगळे झाडझुडीला आले आणि सगळे झाडझूड करून जात आहे. मग ते आमचे चुलत भाऊ असो, कोणी असो, सर्वजण येतात. आणि सर्व गुंजाळ परिवार म्हणजे घुलेवाडी, गुंजावाडी, बेल्लाळे, सायकंडी, म्हणजे कसरवाडी असेल, कोणत्याही गाव असो, कोणत्याही गावात मी प्रवेश केला का सेवा करायला संधी दिलीच त्यांनी, म्हणजे कोणती सेवा असो. आता इथे 50 टाळ मागितले होते, 50चे 50 त्यांना विकत घेऊन या ठिकाणी सुंदर अशा लिस्ट लावून पोच केलेले आहे आणि त्या ठिकाणी कीर्तन चालू आहे. विशेष म्हणजे या सप्त्याची बहुत दिवसाची होती मजा असं आजी घडले सायासरे. संभाजी कैलासवासी दिवंगत आमचे मामा संभाजीराव रामचंद्र थोरात यांच्याकडे मी फार 15 ते 20 वर्षापासून मागणी करत होतो या सप्त्याची आपल्या गावात असावा. पण आपल्या गावचा नंबरच गुंजावाडीचा या पंचकृषीचा येईना. यावर्षी आला नंबर, खूप आनंद झाला. पण आमचे दिवंगत संभाजीराव रामचंद्र थोरात मामा या ठिकाणी पाहिजे होते, म्हणजे त्यांना त्याचा आनंद झाला असता, पण ते नाही आहेत, ती खंत आहे. पण यामध्ये विशेष तरुण या ठिकाणी सर्व स्त्री पुरुष या ठिकाणी सहभागी झाले, याचा मात्र मला आनंद आहे. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये तरुणांनी जे सहकार्य, जे ज्ञान, जे ऐकलं, आचरण केलं आणि त्या व्यसनाधीन तरुण सुद्धा व्यसनापासून दूर गेले, याचा मला सार्थक स्वाभिमान आहे. तर माझ्या गावामध्येच नाही, पंचकृषी या ठिकाणी आलो तरुण व्यसनाधीन बनू शकत नाही. त्याला अज्ञानाची निवृत्ती, ज्ञानाची प्राप्ती झाली, मग ते व्यसन राहीलच कशाला. आणि व्यसनाधीन माणसं झालेले, त्यांना पत्नी कळेना, त्यांना आईवडील कळेना, असे माणसं सुद्धा या ठिकाणी येऊन सुधरून जातात.
हे मात्र महत्वाचं आहे. कारण यारे लहान थोरं, कारण याती भलते नारीनच. ही बिघडेल गाड्या नीट करायचं जसं फिटवर्क गॅरेज असतं, तसे आमचे साधू संत ही बिघडेल गाड्या, अज्ञानाच्या गाड्या नीट करणारे, ज्ञानाचा पाणा लावणारे आणि आचरणाचा आट्टा देणारे हे साधू संत आहेत. खरोखर या ठिकाणी लहानपणापासून थोरापर्यंत काम करतात. एकटा कोणी करत नाही. हा खेळ नव्हे एकट्याचा, म्हणून मेळा 25चा. सगळे लोक काम करतात. मग त्या ठिकाणी ती वेगळी कमिटी, स्वागत कक्ष असेल, तिकडे जागा देण्याचे कक्ष असेल, दुकानदारीचा असेल, वाढण्याचा असेल, कीर्तन मंडपात काय असेल. आता मी कीर्तन मंडपातून मंदिरात जाऊन आलोय. मला बंधन नाही नारदवानी, कुठेही जा कुठेही या, पण मात्र लोकांना अडचणीत येऊ द्यायचं नाही, हा माझा उद्देश आहे. म्हणून माझ्या गावचे, या तालुक्यातले सर्व तरुण एकवटून या ठिकाणी उभे राहिलेत. तर तरुणांचाच हा खरा फायदा आहे आणि तरुणांनीच खरं आम्हाला पुढे नेलेलं आहे. म्हणून मी या तरुण वर्गाचं विशेष आणि या आमच्या गगन भक्त परिवारामार्फत या तरुणांचंही अभिनंदन करतो आणि आलेल्या भाविकांचंही अभिनंदन करतो. अनेक साधू संत गिरीगुई संन्यासी या ठिकाणी आले, हे आमचं परमभाग्य आहे, त्यांचंही अभिनंदन करतो. पण हे सर्व माझ्या गावामार्फत, माझ्या गगनगिरी भक्त परिवारामार्फत सर्व स्वागत करतो. आणि विशेष करून तुम्ही हा मीडियामार्फत की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जातं, हे महत्वाचं आहे. म्हणून तुमच्या मीडियाचंही मी अभिनंदन करतो गगनगिरी भक्त परिवारामार्फत. आणि तुम्ही 2 घास खाऊन गेले, सर्वजण जेवण करून जाता, तुम्ही जेवण करून जा. आणि या ठिकाणी काही चुकले मुकले राहिले असतील त्यांनी जेवण करण्याची संधी घेत जाते. या ठिकाणी अन्नसत्र गगनगिरी भक्त परिवाराचं चालू आहे, तिकडे कीर्तन चालू आहे, प्रत्येक विषय चालू आहे. तुमच्या सेवेला आम्ही सर्व मंडळी तत्पर आहोत. विशेष माझं तरुण वर्ग, स्त्री पुरुष सर्व तुमच्या सेवेला तत्पर आहे. हेच खरं आमचं भाग्य आहे. ओम नमः शिवाय. महाराजांचा होश आणि जोश इतका पाहून तरुण पिढी सुद्धा हुरूप येईल एवढं तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं. आणि तुम्ही आम्हाला 2-5 मिनिटं वेळ दिला तुमचा, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते, तुमचे आणि सरपंच साहेबांचे आम्हाला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद सर, तुम्ही खूप मार्गदर्शन केलं. ओम नमः शिवाय. अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की सप्ताह किती उत्साहाच्या वातावरणात चालू आहे आणि काही गोष्टी इन प्रोग्रेस आहे. उद्या, आज पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस आहे. उद्यापासून काही गोष्टी रेग्युलर चालू होतील, म्हणजे कृषी प्रदर्शन वगैरे काही स्टॉल आहे त्यांचे ते रेग्युलर चालू होतील. पण ज्यांना शक्य आहे, जे जवळ आसपास आहे, त्यांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा. आणि माझी तर इच्छा आहे सगळ्यांनी यावं आणि इथं प्रसादाचा आणि सेवेचा, थोडाफार सेवेचा का होईना लाभ घ्यावा. चला तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया. नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.